बर बोला आता काय भाव काय गेले तुमच्यावाली? 1414 गेलाय. कुठले शेतकरी म्हणे? पांगरीचे शेतकरी आहे. बरं बोला तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय सरकारला काय मेसेज द्यावा वाटतो तुम्हाला? किती बाजार वाढले पाहिजे तरी? 2-2.5 रुपये गेले पाहिजे का? कारण की या तर काहीतरी परवडत. आपल्याला खर्च किती सर्वसाधारण 1 एकर कांदे काढायला म्हणजे मार्केट पर्यंत आणायला किती खर्च आहे? 1000 ते 1200 नाही का हे 1 एकर लावायला आहे ना. हा त्यामध्ये 10,000 रुपये लावणीचा खर्च आहे. 10,000 रुपये काढायला. त्याच्यानंतर खत आहे, त्याच्यानंतर तुम्हाला 3 महिने तुम्हाला पाणी भरायचं. बरोबर आहे. एक क्विंटलला 1000 ते 1200 रुपये खर्च येतो. त्याच भावाने कांदे विकू राहिले. कांदे माझा जर 1,000-1,200 रुपये जर खर्च येतो हा. आणि 1400 रुपये जर कांदे वापरल्या बरोबर खाली काय राहिलं तुम्हाला? रोजानं गेलेलं चांगलं राहू. ते द्यायचे म्हणजे घरातून घालायचे काम चालू आहे. गेलेली चांगली राहील. हे पण लोकांच्या जास्त पोटावर पैसा कमवून राहतं. जातो शेतकऱ्याला. आता मजुराचे तुम्ही म्हणून राहिले ना 13,000 रुपये जर मजूर मग त्यांच्याच हातूबाया पडायचे काम झालं आपल्या. नाही, उलटे ते चांगले आहे आपल्यापेक्षा. बरोबर आहे. आपण खर्च करून अजून आपलं काहीच नाही. म्हणजे शेतकरी हा बरोबर. आणि आपल्याला एवढे 2-3 महिने पाणी भरून आणि एवढे खत रोप बी सगळे जर आपण जर एवढा विचार जर केला हं, तर मग आपल्याला राहिले किती? काही शिल्लक 1,000-1,200 रुपयाचा क्विंटलला खर्च आहे. बरोबर आहे. पहिल्यापासून जर विचार जर केला मार्केटपर्यंत येईपर्यंत हा बरोबर. हा मग आपल्याला किती राहिले? आज 1400 रुपये कांदे गेले समजा. हा. म्हणजे राहिले किती? 300 रुपये. मग 200 आपण रुपये किती क्विंटल कांदे असे किती म्हणजे आपण काय कमवलं याच्यामध्ये बुवा असं? ते तर आहे. रोजानं गेलेलं चांगलं ना. आता एकरी किती ॲव्हरेज भेटेल तुमचं वाला? ऐकरी भेटत आहे, लाल कांदे काय भेटत आहे? 70-80 क्विंटल. नाही हो, 70-80 नाही भेटत. ते लय हायेस्ट ॲव्हरेज झालं ते ना. उन्हाळा कांद्याचं भेटतं, लाल कांद्याचं नाही भेटत. लाल कांद्याचं तरी किती भेटेल लाल एकरी? कांद्याचं 55-60 जवळपास. पण 60 एक. मग या भावात काय होणार? 60 65 70 70 1,000 रुपये. हे फक्त काहीतरी ना रात्री मजुरी काहीतरी फक्त करीत राहायचं. करीत राहायचं, दुसरं काहीच नाही. बरोबर वेगळं आहे. काय? अहो, याच्यापेक्षा रोजाने गेले असते चांगलं पैसे. ते तर आहे. बरं का लागणीचा खर्च 10,000 रुपये समजा 10-11,000 रुपये लागणीचा खर्च. हा काढणीचा खर्च आहे 2 साईडला कापायचे 14,000 रुपये याचा खर्च हम्म. काढणी कापतो. हा काढली का? मग सांगा ना तुम्ही. 14-28 येत झाली. हा खत फवारे त्यानंतर पाणी 3 महिने पाणी भरायचं. आटोपलो. याचं काय राहिलं? याचा विचार केलाच पाहिजे ना शेतकऱ्यांना. काय राहतं काय शेतकऱ्याला मला सांगा ना तुम्ही. काहीच नाही शिल्लक राहत आपल्याला. हे फक्त आता कसं आहे सगळे मोठाले झाले आपणच छोटा राहील. ते तर आहे. त्याच्यापेक्षा काहीतरी मोलमजूर करून पोट उलटे जे कांदे काढते कापी ते त्यांचे का पैसे आमचे का पैसे. आपण शेतकरी म्हणजे सगळ्याला भाग आहे. म्हणजे ते आपल्याकडे येऊन काम करत्या आणि ते पैसे घेऊन ते जात्या. भारी आहे, ते भारी. आपले जीव त्यांचं पोट भरत मजुराचं पण आपलं स्वतःच नाही भरत. हा, आहे त्याला. बरोबर आणि आहे. आपल्याकडं आपण बिकायचं राहिलो. ते तर आहेच. ते फक्त म्हणायला आमचे कांदे आमचे वांगे काय रताळ वांगे आणि कांदे ते फक्त राहिले. मोठेपणाच झालं फक्त. मोठे पण आहे, दुसरं काय आहे? बरोबर आहे. उलट हे करायलाच नाही पाहिजे. मी तो होतो, हे थांबून घेतलेलं चांगलं राहिलं. खरी गोष्ट. खर्च करणं उपयोग नाही हो. ते तर खर्च आहेच. करायचे आणि जर रुपया राहत नाही आपल्याला काय त्याची मजा नाही. डिझेल पाणी आता तुमच्या इथपर्यंत यायचा खर्च झाला ना तुम्ही. बरोबर आहे. इडं आली इडं तुमचं आली. अहो आज आम्ही एवढे कष्ट करून इडं तुमच्या आडत हामली काटापट्टी सगळं सगळं इडं इडं कुठं फुकाट आहे? बरोबर आहे. मार्केटमध्ये कोणतं फुकाट वाटलं? इथं रुपयाचा हिशोब घ्यावा. डिझेलला 100 500 रुपये मागून डिझेल ट्रॅक्टरला डिझेल टाकावं लागायचं आणि द्यावं लागायचं एवढं सोपं आहे. ते तर आहेच.